बदलापूर भाजपाचे निष्ठावंत नेते आज त्यांचा वाढदिवस आहे, म्हणजेच माजी नगरसेवक प्रशांत अण्णा कुलकर्णी साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्याच निमित्ताने बदलापूर शहरामध्ये भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तिथेच आज आपण आलेलो आहोत। भरपूर अशा शुभेच्छा रेवले सरांना। सर, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। काय बोलाल, कसं आयोजन करण्यात आलंय, कसं वाटतंय आज? खरं तर काल माझा वाढदिवस होता, 7 मार्चला माझा वाढदिवस असतो। काल मला 59 वर्ष पूर्ण होऊन 60व्या वर्षात मी पदार्पण केलं। पण मुलांचं असं म्हणणं होतं की शुक्रवारी मुलांना सुट्टी असते, यातले बरेचसे खेळाडू हे कामानिमित्त बाहेर असतात आणि शनिवार रविवारी त्यांना सुट्टी असते, म्हणून शनिवार रविवारी टुर्नामेंट ठेवण्याचा हा निर्णय आमच्या कमिटीने घेतला। खरं तर ही संकल्पना माझी मुलगी ॲडव्होकेट गौरी कुलकर्णी हिची आहे। तिची इच्छा होती की यावर्षी बाबांच्या वाढदिवसाला असं काहीतरी वेगळं आपण गिफ्ट द्यायचं। तिने मला निमंत्रण पत्रिका बनवली आणि डायरेक्ट व्हॉट्सअप केली की बाबा असंच आपला कार्यक्रम करायचा आहे। अचानक सरप्राईज माझ्या हातात तर तिने काहीच ठेवलं नाही, हो का नाही मला विचारलं नाही, निर्णय तिने घेतला होता। फक्त मला सांगितलं बाबा हे मला करायचंय। आता शेवटी मुलगी आहे आणि एवढं स्वतःहून करते, तर मी तिला लगेच बोललो ठीक आहे तुम्ही करा, बाकी मी तुमच्या मागे आहे। आणि आज आपण या टुर्नामेंट आयोजित केलेलं आहे। या टुर्नामेंट आयोजित करणं हे एवढं सोपं नाही। तुम्ही आता बघत असाल की एवढं मोठं हे ग्राउंड तयार करणं, या ग्राउंड तयार करण्याकरता 8 दिवस गेले। बाउंड्री ठोकणं, स्टेज करणं, वेगवेगळी कामं असतात। ही सगळी कामं ही आमची जी कमिटी आहे या कमिटीने केली आहे। त्या कमिटीमध्ये आमच्या एक 8 ते 10 प्रमुख लोक आहेत। तसे आमच्याकडे बरेच कार्यकर्ते प्रमुख लोक, त्यात किरण बावस्कर आहे, नगरसेवक आहेत, ते विवेक मोरे आहेत, शेखर उगले आहेत, नंतर नितेश गंभरे आहेत, पंढरीनाथ सावंत आहेत, वैभव पवार आहेत, सुखदेव गायकवाड आहे, नंतर सोनू सिंग म्हणून आहे, रत्नेश सिंग जो रितुवळमध्ये राहतो आणि तो खेळाडू पण आहे, तो पण आहे, नंतर विकास राजभर आहे। असे अनेक कार्यकर्ते, हे फिलिश मामा आमच्या बाजूला बसले, हे आमचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रमुख आहेत। या सर्वांनी त्याच्याकरता मेहनत घेतली आणि त्यामुळेच हे शक्य झालं। जसं क्रिकेटच्या टीममध्ये 11 प्लेयर असतात आणि 11 प्लेयरचे 11 प्लेयर जर ॲक्टिव्ह असतील तरच तो संघ जिंकतो, पण त्या 11 प्लेयरमध्ये 2-3 प्लेयर जरी वीक असतील तरी ती टीम हरू शकते। आणि तसंच ह्या कामामध्ये पण असतं, तुमचे काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे ॲक्टिव्ह पाहिजेत आणि आमच्याकडे सगळे ॲक्टिव्ह कार्यकर्ते आहेत आणि या सगळ्या ॲक्टिव्ह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, म्हणूनच हे यशस्वी झालंय असं मला वाटतं। खूप छान सर, तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। बदलापूर शहरामध्ये एक आगळा वेगळा उत्सव इथे म्हणजेच वाढदिवस साजरा करताना आपल्याला दिसून येत आहेत। सर, काय बोलाल, आज कसं वाटतं? सर्वप्रथम अण्णाला वाढदिवसाच्या शुभेच्छा। आणि प्रथम ह्या अण्णांनी संकल्पना जी राबवली, म्हणजे गौरी कुलकर्णींनी राबवली, आणि वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्त गौरीचंही अभिनंदन। अण्णा म्हणजे एक बॅरेज रोडचे एक असे नगरसेवक नाहीच आहे, तो एक घराघरातला व्यक्ती आहे। कारण कुठेही बॅरेज रोडला कोणाला काही अडचण पडली घरामध्ये तर सर्वप्रथम पहिलं नाव जातं अण्णाचं, की अण्णाला फोन करा, अण्णा तिथे धावत येणार। आणि अण्णा हा त्या गोष्टीला धावत जातो सगळी कामं सोडून। आज जवळजवळ 25 वर्ष तो नगरसेवक म्हणून राहिलाच नाहीये, तिथे एका सर्वसामान्यांचा माणूस म्हणून तिथे तो आणि वहिनी दोघंही काम करत आहेत। आणि मला वाटते तो आदर्श गौरीने घेतलाय। भले वडिलांच्या वाढदिवसानिमित्त तिने जे सामने आणि आयोजन करून तरुणांना जो वाव दिलाय। आज इथे तरुण मुलांकडे जी काही ऊर्जा आणि त्यांच्याकडे काही जे टॅलेंट आहे, त्या टॅलेंटला ह्या स्पर्धेमार्फत वाव देऊन त्यांचं फ्युचर बनवण्याचा जो प्रयत्न केलाय, त्याबद्दल गौरीचं अभिनंदन। आणि पुढल्या वर्षी याहीपेक्षा मोठ्या जोमाने करण्यासाठी आम्ही अण्णाला नक्की मदत करू। आणि ह्या वर्षी 8 आहेत, पुढल्या वर्षी 16 किंवा 32 संघही असतील। आणि बदलापूरमधली मला वाटते ही पुढल्या वर्षात एक मोठी स्पर्धा म्हणून नावारूपाला येईलच। धन्यवाद सर। तर प्रत्यक्षित ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपल्या वडिलांना सरप्राईज दिलं, त्याच म्हणजे गौरी मॅडम आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी बोलूया। मॅम, तुम्हाला महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। काय बोलाल, कसं वाटतंय? नमस्कार। माझ्या बाबांचा वाढदिवस 7 मार्चला असतो, म्हणून आम्ही 8 आणि 9 मार्चला सॅटर्डे संडे असल्यामुळे क्रिकेट टुर्नामेंट आयोजित केले आहे। क्रिकेटबद्दल तर बाबा आणि नरसाळे काका बोललेत, पण मी तुम्हाला अजून सांगू इच्छिते की त्यांनी त्यांच्या बर्थडे निमित्त कॅरम आणि स्केटिंग पण आयोजित केलंय। आज कॅरमचे, उद्या स्केटिंगचे स्पर्धा बदलापूरमध्ये होणार आहेत। आणि क्रिकेटची संकल्पना बोलाल तर माझी आणि माझ्या नवऱ्याची संकल्पना होती, पण त्याला आम्हाला मदत नितेश गंभरे, किरण बावस्कर, वैभव सुपे, विकास राजभर आणि सोनू सिंग यांनी सगळ्यांनी आम्हाला मदत केली, त्याच्यामुळे हे एवढं सक्सेसफुल होते। त्यांचे सर्वांचे आभार। खूप छान।
तर एक महिला खंबीरपणे कुठेतरी उभे आपल्याला इथे दिसते आहे आणि महिला दिवस खऱ्या अर्थाने आज साजरा होतोय असं म्हणायला हरकत नाही. आपण सरांशी बोलूया. नमस्कार सर, काय बोलाल, आज एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन इथे करण्यात आलं, एक वेगळा उत्साह आहे. सर्वप्रथम मी अण्णा कुलकर्णी आमचे मार्गदर्शक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तुमच्या मार्फत. एखादी खेळाडू आपल्या वयाच्या यामध्ये ज्या मॅचेस खेळतो, अण्णाही खूप उत्कृष्ट असे क्रिकेटपटू होते, या तुमच्या चॅनल मार्फत मी सांगतो. आणि त्यांना एक बेस्ट गिफ्ट सरप्राईज त्यांच्या मुलीकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे सामने आयोजित करून आम्ही देत आहोत. त्यांनी जेव्हा त्यांच्या मुलींनी संकल्पना मांडली तेव्हा आमची जी कमिटी होती त्यांनी लगेच होकार भरला आणि अशा ह्या तुलसी विहारच्या ग्राउंडवर अशा भव्य स्वरूपाच्या क्रिकेटचे ओरम क्रिकेटचे सामने इथे आम्ही ठेवलेले आहेत. त्यासाठी पहिलं बक्षीस 25,000 रुपये आहे, दुसरं बक्षीस 15,000 रुपये आहे, तिसरं पारितोषिक 7,500 रुपये आहे. त्यानंतर वैयक्तिक असे पारितोषिक आहेत, जसं की उत्कृष्ट मालिकावीर म्हणून 5,000 रुपये बक्षीस आहे. अण्णांची मुलगी गौरी यांच्यामार्फत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ह्या खेळाडूस किटबॅग आहे. उत्कृष्ट बॉलरसाठी शूज आम्ही गिफ्ट करत आहोत. प्रत्येक प्लेयरसाठी आपल्याकडे ट्रॉफी आहेत. अशा प्रकारचं उत्तम असं नियोजन यांच्यामार्फत यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या सामन्यांसाठी केलेलं आहे. खूप छान. तर सगळ्यांशीच संवाद साधणं शक्य नाही, पण तरी पण आपण एक नजर टाकूया. जर सगळेच इथे छान अशा पद्धतीने वाढदिवस हा वेगळा साजरा करण्यात येतो आहे. एक नजर टाकूया आपण ग्राउंडवरती. आता क्रिकेट स्पर्धा इथे सुरू आहे. जर आपण बघितलं तर बदलापूरमध्ये खरं तर बदलापूरच नाही, पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण देशभर क्रिकेट हा आपला लोकप्रिय खेळ आहे. आणि जर क्रिकेटच्या स्पर्धा म्हटल्या तर बस मग अजून बघायलाच नको. तर लाईव्ह मध्ये सुद्धा तुम्ही युट्यूबवर सुद्धा लाईव्ह सुरू आहे, तुम्ही सुद्धा नक्की बघा. आज आणि उद्या अशा या स्पर्धा पार पडणार आहेत. इकडे जाऊन आता आपण ट्रॉफीज बघूया. मोठ्या मोठ्या ट्रॉफीज सुद्धा जे विजेता संघ आहे त्यांना देण्यात येणार आहे. बदलापूर वेस्टला आपण आहोत आता सध्या. एका साईडला सीएम चषक 2025, त्याचबरोबर जर आपण इथे बघितलं तर अण्णाजी कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळा वेगळा कार्यक्रम इथे पार पडतो आहे. क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खेळाडूंशी आपण बोलूया, संवाद साधूया. जर आपण बघितलं तर छान वाटतं हे दृश्य. ऊन आहे आणि इकडे तिकडे सावली शोधत मस्त क्रिकेट बघण्याची मज्जा कोणी सोडत नाहीये. थोडंसं आपण जाऊया आणि थोडंसं संवाद साधूया, कसं वाटतंय ते. आणि जर आपण बघितलं तर आपल्यासाठी खरं तर इथे छान असं जर बघितलं आपण तर सगळ्या ग्राउंडमध्ये आपल्याला सगळे दिसत आहे. बोला बोला. ठीक आहे, प्लेयरशी तू बोलणार आहे. लाईव्ह कॉमेंट्री आपल्यासाठी थांबलेली आहे. लाईव्ह कॉमेंट्री सुद्धा खूप छान आहे इथे. जर तुम्ही बघितलं तर कॅमेऱ्यातून आवाज जाईल म्हणून त्यांना आपण थांबवलं आहे. तर सर काय बोलाल, कसं वाटतंय आज? मॅडम, नियोजन तर खूप छान केलंय आणि सर्व प्लेयरला इथे एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला खेळण्यासाठी. आणि जे काही टुर्नामेंट यांनी भरवले एकदम खूप छान आहे. ट्रॉफ्या वगैरे आणि प्लेयर लोकांचे टी शर्ट वगैरे सगळं एकदम खूप व्यवस्थित आहे. छान, मस्त खेळाडू आहेत इथे. काही त्यांच्याशी बोलूया आपण. जर इथे बघितलं तर मस्त एक वेगळा अनुभव आपल्याला इथे दिसतो आहे खेळाडूंमध्ये. सरांशी बोलूया आपण. नमस्कार सर, काय बोलाल, कसं वाटतंय आज? आज तर चांगलंच वाटतंय खेळायला. पहिला सामना आम्ही जिंकलेलो आहे, दुसरा सामना आता ह्या मॅच नंतर आहे आमचा. जर आम्ही जिंकतोय तर क्वालिफाय मध्ये आम्ही पोहोचू. आणि आयोजन खूपच चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. प्लेयर्सना पाणी नाश्त्याची वगैरे सोय केलेली आहे. ट्रॉफ्याज देखील खूप चांगल्या आहेत. आणि खेळायला असं 360 ग्राउंड खूप कमी ठिकाणी भेटतं आणि बदलापूरमध्ये एवढं चांगलं आयोजन हे खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतं. मस्त, खूप छान. तर आपण थांबूया आता इथे. लाईव्ह कॉमेंट्री चालू करू शकतात तुम्ही. धन्यवाद. तर खूप छान असं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे. या साईडला जर आपण बघितलं तर इकडून जाऊया आपण. आता ग्राउंड बघत आहोत आपण. एक आगळा वेगळा उत्साह इथे सगळ्याच खेळाडूंमध्ये आपल्याला दिसतो आहे. क्रिकेट सगळ्यांचाच लोकप्रिय खेळ. तिथे जर बघितलं आपण तर तिथे पण मस्तपैकी गर्दी झालेली आहे. सगळेचे सगळे आनंद लुटत आहे या क्रिकेट या खेळाचा. तर तुम्ही सुद्धा नक्कीच आनंद घ्या. इकडे जाऊया आपण, खेळाडूशी थोडं चर्चा साधूया आणि मग थांबूया. काय बोलाल, कसं वाटतंय? हरकत नाही. मस्तपैकी क्रिकेटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तुम्हालाही क्रिकेट हा खेळ आवडतो का? कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. तर माजी नगरसेवक अण्णाजी कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्ताने या खेळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खेळाडू कक्ष इकडे आलेलो आहोत आपण आता.
थोडासा संवाद साधू यांच्याशी. होऊ शकतो की पुढची टीम लगेचच यांचीच असणार आहे. बॅटिंग सुरू आहे खरं तर. एक छान जसं आपण टीव्हीमध्ये बघतो तशाच पद्धतीचं दृश्य आपल्याला इथे दिसतो आहे. खेळाडूंच्या चेहऱ्यावर भीती आहे का ते बघूया. मला तर वाटत नाहीये. काय बोलाल, कसं वाटतंय आज? चांगलं एकदम मस्त. कशी तयारी केली आहे? फॅन्टॅस्टिक. काय वाटतं, कसं कोण जिंकणार काय वाटतं? आम्हीच जिंकणार. आमचा संघ खूपच चांगला खेळतोय. पहिली मॅच आम्ही जिंकलो पण आहे आणि आता सध्या आम्ही स्ट्रॉंग त्याच्यामध्ये आहे. कुठून आहात आपण? बदलापूर की बाहेरून आलात? नाही बदलापूर बदलापूर. कसं वाटतंय बदलापूरमध्ये छान आयोजन करण्यात आलं? हो एकदम मस्त मजा. काय बॅटिंग सुरू आहे आता? आता बॅटिंग शाबाश भाई. काय बोलाल, कसं वाटतंय? मजेत एकदम. टुर्नामेंट चांगली चालू आहे. बघू आता क्रिकेट आयोजन कसं आहे? एकदम व्यवस्थित चांगलं. सरांशी बोलूया आपण. नमस्कार सर. नमस्कार. कसं वाटतंय आज? खूप छान खूप छान. काय वाटतं कोण विजेता संघ होणार? बट ऑब्वियस आम्ही होणार आहे. बघा कॉन्फिडन्स, खरंच असा कॉन्फिडन्स सगळ्यांमध्येच असला पाहिजे. चेअर अप करण्यात येत आहे. तर बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह भेटूया पुढच्या बातमीमध्ये. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच द्या. धन्यवाद.